विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीचा पेपर द्या, तुम्ही एमपीएससीचा पेपर द्या, तुम्ही तलाठीचा पेपर द्या, तुम्ही वनरक्षकचा पेपर द्या, तुम्ही कोणताही पेपर द्या. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर पेपर झाल्याच्या बाद विचारलं की तुझा पेपर कसा गेला, तर तुमच्या तोंडातून एकच वाक्य निघते की आज मला वेळ पुरला नाही. तुम्हाला वेळ का नाही पुरत? कारण प्रश्न जरी तुम्हाला अवघड असले तरी तुम्हाला त्याला सोप्या पद्धतीने सोडवता येत नाही. आणि सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी आजचं लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, कारण आज आपण अतिशय शॉर्ट ट्रिक्सनुसार लसावी आणि मसावीचा अवघड भाग पाहणार आहोत. बघा, अवघड प्रश्न आपल्याला फक्त 5 सेकंदात सोडवायचे, जे तुम्हाला 100% परीक्षेत गोंधळ टाकतात. आजचा भाग आपला तिसरा असेल, कारण लसावी मसावी असा टॉपिक आहे जिथं तुम्हाला जर काळकाम वेगचाही प्रश्न सोडवायचा असेल तरीही तुम्हाला लसावी मसावीचा काम पडते. जर तुम्हाला एखादा समजा नळ टाकीचं उदाहरण सोडवायचं आहे तरी तुम्हाला तिथं लसावी मसावीचं काम पडते. इव्हन तुम्हाला अपूर्णांकात छेद समान करायचा असला तरी लसावी मसावीचं काम पडत असते. म्हणून हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, कारण तुम्हाला गणिताचा बेस असणारा टॉपिक आहे लसावी आणि मसावी. लसावी मसावी तुम्हाला कळाला की तुम्ही कोणतेही प्रश्न, कोणतेही टॉपिक तुम्ही सोडवू शकता. आज आपण भाग तिसरा पाहणार आहोत. लसावी मसावी कसा काढायचा एकदम सोप्या ट्रिक्सनुसार पण पहिल्या 2 लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिला दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढावा, त्यानंतर अपूर्णांकी संख्याचा लसावी मसावी कसा काढायचा, तोही लेक्चर तुम्ही हा लेक्चर झाल्याच्या बाद पाहू शकता. तो लेक्चर खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण तुम्हाला छेद समान करायला ते खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, तर जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण एकदम शॉर्ट ट्रिक्सनुसार हे लेक्चर्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि कन्सेप्टनुसार आपण सोडवणार आहोत. बघा, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी वन विभागाची एक ऍड येणार आहे. त्यासाठी वनरक्षक आणि वनसेवक पदाची तुम्हाला तयारी करायची असेल आणि लेखी प्लस फिजिकलची तयारी करायची असेल तर महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात एवढी कमी फीज कुठंच नाही आहे. तुम्ही चेक करा, 4,999 रुपयात तुम्ही लेखी प्लस फिजिकलची बॅच करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मर्यादित प्रवेश मिळणार आहे. या फीज मध्ये तुम्हाला लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे या नंबरवर 9011373882. आणि यामध्ये आपण विषय भरपूर शिकणार आहोत. अंकगणित, बुद्धिमत्ता आपण कन्सेप्ट आणि ट्रिक्सनुसार पाहणार. इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह आपण कन्सेप्ट ट्रिक्सनुसार पाहणार. मराठी व्याकरण शब्दसंग्रह सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला जीके बी भेटणार आहे आणि चालू घडामोडी बी भेटणार आहे तेवढ्याच फी मध्ये. आणि यामध्ये बघा, परीक्षा पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवल्या जाईल. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतील. विद्यार्थी मित्रांनो, दर आठवड्याला सराव पेपर आपले असणार आहेत. यामध्ये तुम्हाला सराव पेपरही सोडवायला मिळतील. डेली डाऊट सेशन असेल. एवढं सारं काही फक्त आणि फक्त तुम्हाला 499 रुपयाला मिळणार आहे. पीडीएफ आणि नोट सुद्धा भेटणार आहे. लिमिटेड सीट आहे. लवकरात लवकर संपर्क साधायचा आणि तुमचा प्रवेश इथं निश्चित करायचा आहे. अँबिशन अकॅडमी पुसदला येऊन तुम्ही भेट देऊ शकता. पत्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवर तुमचा मेसेज करा. तुम्हाला निकालाची खात्री मिळणार आहे. सोबतच तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला मिळणार आहे. एकदाच प्रवेश घ्या आणि यशाच्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्हाला 100% यश मिळणार. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. बघा, टाईप क्रमांक 9 आजचा आपला आहे. आपण ऑलरेडी पहिलेच लेक्चर अपलोड केलेले आहेत, तेही लेक्चर तुम्हाला बघायचे आहे. बघा, पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 180 आहे. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 180 आहे, तर त्यांच्या दरम्यानची विषम संख्या कोणती? आपल्याला विषम संख्या विचारलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, ज्याला ज्या प्रश्नाचं उत्तर येते. बघा, काय करायचं आहे, समसंख्यांचा लसावी, क्रमवार समसंख्यांचा लसावी आणि मसावी हे लक्षात ठेवायचं. काढायचं कसं? पहिले आपल्याला समसंख्यांचा मसावी काढायचा आहे. समसंख्याचा मसावी लक्षात ठेवा. 2 क्रमवार ज्यावेळेस बी संख्या येईल त्याचा मसावी येते नेहमी 2. ओके, मसावी नेहमी 2 येत असतो. मग आपण काय करायचं, या 180ला गुणीला 2 करा. 180चा गुणीला 2 केले तर 360 होतात. 360 होतात. तुम्हाला विचारलेलं आहे त्यांच्या दरम्यानची विषम संख्या कोणती? तर लक्षात घ्या, याच्यानंतर यामध्ये 1 प्लस करायचा आहे. हे येते 361. 361 कशाचा वर्गमूळ आहे? तर ते आहे 19चा वर्गमूळ. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 19, ऑप्शन क्रमांक ए. बघा, काय केलेलं आहे, 180ला आपण गुणीला 2 केलं, 360 आलं. नेहमी 1 प्लस करायचा. जे बी उत्तर येईल त्याचा वर्गमूळ आपल्याला काढायचा आहे दरम्यानची संख्या विचारल्यावर. आता पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. दुसरा प्रश्नही आपण सिंपल पद्धतीने सोडवणार आहोत. बघा, काय म्हटलं, 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 255 आहे.
तर त्यातील लहान संख्या कोणती. आपल्याला आता लहान संख्या विचारलेली आहे, कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा. काही करायचं काम नाही, पहिले हे समजून घ्या. दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी आपल्याला कळाला पाहिजे. क्रमवार विषम संख्यांचा मसावी, विषम संख्याचा मसावी किती असतो. मसावी असतो नेहमी 1. ओके, किती असतो तर नेहमी 1 असतो. मग या 255 ला आपण गुणणार 1 ने, तर उत्तर किती येईल 255. किती येईल 255 येणार. आणि बघा त्यातील लहान संख्या विचारली किंवा मोठी संख्या विचारली तरी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. तुम्हाला फिरून विचारलं त्याचा फरक किती तरी या प्रश्नाला तुम्ही सोडू शकता. जर तुम्हाला विचारलं त्याचा बेरीज किती तरी या प्रश्नाला सोडू शकता. कशा पद्धतीनं बघा, याच्या नंतरची आणि याच्या अगोदरची वर्ग संख्या लिहायची. कोणती आहेत. 255च्या नंतरची 256 आहे. 256 आणि याच्या अगोदरची आहे 225. बघा तुम्हाला काय म्हटलेलं आहे, लहान संख्या कोणती. लहान आहे ही, याचं मूळ घ्या, याचं वर्गमूळ किती आहे तर 15 आहे. 225चा वर्गमूळ किती आहे 15 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेलं आहे. जर तुम्हाला विचारलं असतं तर मोठी संख्या कोणती, याचं वर्गमूळ घेतलं असतं 16 आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. समजलं. काहीही करा, कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला तरी सोडवता आला पाहिजे. त्यात दोन संख्या कोणत्या 16 आणि 15 आहेत. मग तुम्ही काय करा, जर तुम्हाला विचारलं बेरीज किती, 16 आणि 15ची बेरीज करायची. जर तुम्हाला म्हटलं बेरीज विचारली तर काय करसाल 31 बेरीज येईल. जर तुम्हाला फरक विचारला तर फरक तर एकच राहते, मसावी नेहमी फरक राहतो, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा काय म्हटलेला आहे, प्रश्न क्रमांक 3. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी किती आहे तर 210 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. अशा पद्धतीचा प्रश्न आहे, सोडवायचा आहे आपल्याला. कशा पद्धतीनं तर बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी किती असतो. मसावी असतो नेहमी 1. लक्षात ठेवायचा. विषमचा आणि नैसर्गिक संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग 210 1 210. ओके, याला गुणीला 1 केलं तर चालते. 210 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. आपल्याला काय विचारलं, मोठी संख्या कोणती. तर मग इथून याच्या वरची वर्ग संख्या कोणती आहे. याच्या वरची वर्ग संख्या आहे 225. ओके, याच्या खालची वर्ग संख्या जर विचारली असती तर किती आहे 189. ओके, तर मग बघा हे जे आहे 225 मोठी संख्या आहे, त्याचा मूळ किती आहे तर 15 आहे. हे 15 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुम्हाला लहान संख्या विचारली असती तर या 189चा वर्गमूळ आपण काढला असता, किती असता 14 मग लहान संख्या असते. समजलं. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडू शकतो. जर तुम्हाला बेरीज विचारली असते 15 आणि 14 याची बेरीज 29 आली असते. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. बघा टाईप क्रमांक आता आपण 10वा पाहूया. विद्यार्थी मित्रांनो बघा कशा पद्धतीने सोडवणारा. काय म्हटलेलं आहे, 4था प्रश्न. एका संख्येला 12 ने भागल्यास 5 बाकी उरते, 15 ने भागल्यास 8 बाकी उरते आणि 18 ने भागल्यास 11 बाकी उरते. तर लहान संख्या कोणती. आपल्याला लहान संख्या काढायला सांगितली. बाकी उरते म्हटल्यावर आपल्याला वजाबाकी करायची आहे. कॉमन संख्या काय म्हटल्यावर बाकी उरते म्हटल्यावर जी बी कॉमन संख्या आहे वजा करणे. आता पहिले काय करायचं लक्षात घ्या, तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे. कशाचा लसावी काढायचा आहे 12चा 15चा आणि 18चा लसावी आपल्याला काढायचा आहे. लसावी कसा काढायचा आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. जर तुम्हाला लसावी काढता येत नसेल तर पहिलाही लेक्चर तुम्ही बघायचं आहे. पहिले तिन्ही टाईप बेसिक नुसार आपण पाहायचे आहे. 12 15 आणि 18चा लसावी आपल्याला काढायचा आहे. कशा पद्धतीने काढणार बघा. या संख्येला भाग जाणारी संख्या, तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 3. 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सख 18. इथं 2 न जाते, इथं 2 न जाते, परत इथं आपण 2 न भागूया. 2 दोन्ही 4, 5ला भाग जात नाही 2 ने म्हणून 5 ॲज इट इज. 2 त्रिक 6. ओके, आता खालच्या संख्या सर्व वेगवेगळ्या झालेल्या आहेत. मग आपण काय करणार तर या पद्धतीनं आपण याचा गुणाकार करणार. म्हणजे 3 2 2 5 आणि 3 म्हणजे बघा काय येईल 3 गुणिला हे 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3. आता आपण लसावी काढला. डायरेक्टली लसावी तुम्हाला काढता आला असता. बघा काय करायचं आहे, पहिले राऊंड फिगर गुणाकार करून घ्यायचा.
5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60, 60 त्रिक 180, 180 असतात त्याचा लसावी. आपल्याला काय म्हटलेलं आहे, बाकी उरते कॉमन संख्या आपल्याला काढायची आहे. मग कॉमन संख्या 12तून 5 गेले, 12तून 5 गेले किती राहिले, तर 7 राहिले. आता तुम्ही याच्यातून 15तून 8 जरी काढले असते तरी 7च राहिली असते. म्हणजे ही कॉमन संख्या आहे. कॉमन संख्या आपल्याला 180 मधून वजा करायची आहे, 7 वजा करायचे आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 173. 173 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो लाईक करून द्या एकदा, आणि आपल्या मित्र परिवाराला लिंक शेअर करत चला. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे, कारण एकदा लेक्चर तुमचं गेलं तर तुम्हाला परत युट्यूबवर शोधायला खूप वेळ लागेल. म्हणून सबस्क्राईब करायचं आहे. एका संख्येला 20 ने भागल्यास 5 कमी पडतात बघा. त्याच्यानंतर इथं 25 ने भागल्यास 10 कमी पडतात. आणि त्याच संख्येला म्हणजे त्याच्यातली लहानात लहान संख्या कोणती, आता तर त्याच्यातली लहानात लहान संख्या कोणती कमी पडतात आणि बाकी उरतात, याच्यामध्ये फरक आहे. ओके बघा, याच्यातनी काय करायचं आपल्याला, कॉमन संख्याच वजा करायची आहे. म्हणजेच बघा 20 आणि 25चा लसावी आपल्याला काढायचा आहे. तर डायरेक्ट 100 येईल आपला लसावी. ओके, 100ला 25 नाही भाग जातील, त्याने भाग जातील. मग आपण काय करणार, लक्षात घ्या, इथं 20चा आपण काय करणार, भाग किती जाते, आपण याला 5 न भागणार. समजा इथं 5 न भागा, लसावी डायरेक्ट तुम्हाला काढता आला असता, तुम्ही सहज काढू शकले असते. बघा काय करणार, 5 चोक 20, 5 5 25, 4 आणि 5 हे वेगवेगळ्या संख्या झाल्या. म्हणजे 5 गुणिला 4 गुणिला 5, म्हणजेच 4 पंच 20, 20 5 100, 100 झाला असता लसावी. आपल्याला कॉमन संख्या समजायची आहे. 20 मधून 5 गेले, 15 राहिले, 15 याच्यातून वजा करायचे आपल्याला, 15 वजा करायचे आहे. कमी पडतात म्हटल्यावरही आपल्याला वजा करायची आहे. मग ती संख्या कोणती आहे, तर बघा 85 आहे. किती आहे, 85. 100 मधून 15 गेले, 85. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवलेला ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं, अशा पद्धतीने कमी पडतात म्हटल्यावर वजाबाकी करायचं. समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, 6वा बघा, लहानात लहान अशी संख्या सुद्धा जिला 12, 8 आणि 16 ने भागले असता, 8, 12 आणि 16 ने भागले असता प्रत्येक वेळी 3 बाकी उरते. आता बाकी उरते म्हटलं आपल्याला, तर कमी पडतात आणि बाकी उरते याच्यामध्ये फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, तर कॉमन संख्या इथं ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे 8, 12 आणि 16 काय करणार आपण, तर याला आपण लसावी काढण्यासाठी इथं लसावी कसा काढणार, 8, 12 आणि 16चा, तर याला आपण 4 ने भागू शकतो. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16. इथं 2 ने भाग जातो, बे 1 बे 3 ॲज इट इज, बे दोन्ही 4. म्हणजे बघा 4 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 घेणार. 4 त्रिक 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24, 24 दोन्ही 48, 48 हे आला असता लसावी. 48 लसावी आला असता. 3 काय म्हणतात आपल्याला, बाकी उरते. बाकी उरते म्हटल्यावर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 3 प्लस करायचे आहे. बाकी उरतात म्हटल्यावर नेहमी प्लस करणे हे लक्षात ठेवायचं आहे. आपण याला प्लस करूया. किती उत्तर येणार, तर याचं उत्तर येणार 51. 51 ती संख्या असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. समजलं. समोरचा प्रश्न बघा, टाईप क्रमांक आता आपण 11वा पाहणार आहोत. थोडासा टाईप चेंज आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. कसं सोडवणार बघा, 3 घंटा अनुक्रमे 15, 20 आणि 30 मिनिटाच्या फरकाने वाजतात. सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्यास ते पुन्हा कधी वाजतील, पुन्हा कधी वाजतील, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण बघा. लसावी आपल्याला इथेही काढावा लागतो. 15, 20 आणि 30चा लसावी. आता तुम्हाला लसावी काढायचं शिकवलेलंच आहे. तर आपण सिंपल गोष्ट एक समजून घ्या की आपण 60 येईल लसावी, 60 येईल लसावी. आपण 60 डायरेक्टली लसावी काढून घेऊ. कसा येईल बघा, 30 दोन्ही 60 करून पाहायचं आपल्याला. म्हणजे मोठी संख्येला आपण गुणिला 2 करा, मग 15 ने भाग जातो आणि 20 नेही भाग जातो. म्हणजे 60 आला लसावी. 60 लसावी आहे. लसावी म्हणजेच मिनिटं किती, तर 60 मिनिट हे झाले मिनिट. लसावी म्हणजेच मिनिट हे लक्षात ठेवायचं आहे.
मग 60 मिनिट म्हणजे 1 तास. 1 तास म्हणजेच 8 मध्ये आपण +1 केलं तर 9 वाजता. किती वाजता? 9 वाजता ते संपूर्ण एकदाच वाचतील. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लसावी काढायचा 1 तास म्हणजेच बघा 60 मिनिटं होतात, आपण त्याच्यात प्लस करून टाकायचं. आता हे विचारलं काय तर पुन्हा एकत्र कधी वाचतील अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. समोर जाऊया. बघा काय म्हटलेला 8वा प्रश्न. 4 घंटा अनुक्रमे 8, 6, 8, 12 आणि 18 या सेकंदाच्या फरकाने म्हणजे सेकंदाच्या अंतराने वाचतात म्हटलेलं आहे इथं. आता ऑलरेडी ते वाचतात सेकंदाच्या अंतराने. मग काय म्हटलं तर त्या 1 तासात किती वेळा एकत्र वाचतील. आता इथं उलट प्रश्न फिरवलेला आहे. मग या प्रश्नाला कसं काढणार? बघा याचा लसावी काढा. तर सिंपल गोष्ट आहे, मोठी संख्येला दुप्पट करा. दुप्पट केलं किती? 18 दुनी 36. 36 ला 6 नाही भाग जातो, 8 नाही भाग जातो का? चला 8 न भाग जाणार का 36 ला? नाही जात. मग एक काम करा, 72 ला जाऊ शकतो. 36 दुनी 72 करा. 72 करा याचा लसावी. 72 जर केलं आपण 72 आला काय? लसावी. ओके 72 याचा लसावी आला. 72 लसावी म्हणजे इथं सेकंद दिले. 72 काय झाले? 72 सेकंद झाले. ओके सेकंद 72 सेकंद झाले. मग मला एक सांगा, इथं सेकंद 72 झाले तर 1 तासात किती सेकंद राहतात? 1 तासात टोटल 3600 सेकंद राहतात. किती सेकंद राहतात? 3600 सेकंद राहतात. याला आपण 72 ने भागणार. कितीने भागणार? 72 ने. 72 ने भागा तर बघा 36 2 36 1 36 हे 2 शून्य कट करा. इथं लिहा 36 दोन्ही 72. बे का बे इथं जर भागलं तर 50 उरतात. या 50 मध्ये नेहमी 1 प्लस करायचा. किती वेळेस वाचतील, किती वेळा एकत्र वाचतील म्हटल्यावर याच्यात 1 प्लस करायचा. 51 वेळा वाचतील. अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं आपल्याला ऑलरेडी इतक्या अंतराने वाचतात सांगितलं होतं. किती वेळा एकत्र वाचतील वेळा विचारलं म्हणून आपण इथं काय केलं तर हे 72 सेकंद आहे यांनी आपण 3600 सेकंदाला का भागलं? कारण 1 तासात 3600 सेकंद आहे. मग सेकंद असेल तर सेकंदाच्याच फरकाने आपल्याला ते घ्यावं लागते आणि येणारा जे बी भागाकार असेल त्याच्यामध्ये नेहमी 1 प्लस करायचा आहे. ओके समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. सकाळी 10:30 वाजता एकत्र वाजलेल्या घंटा पुन्हा 45 मिनिटाच्या लसावीने कधी वाजतील? आता इथं विचारलं लसावीने कधी वाजतील. इथं लसावी ऑलरेडी दिलेला आहे. तर म्हणजे या 10:30 मध्ये आपण 45 मिनिटं काय करणार? प्लस करणार. प्लस किती करायचे? मिनिटं. 45 मिनिटं प्लस करायचे म्हणजेच बघा हे 5 इथं 7. ओके आता 7 म्हटल्यावर सरळ सरळ याच्यातनी 45 प्लस केले असते तर 11-15 झाले असते. याच्यातनी 10-75 म्हणजे किती होते? 10-75 म्हणजे किती होते? तर 11-15 11.15 होतात. म्हणजे 11 वाजून 15 मिनिटं. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. 11-15 10-45 म्हणजे 10 आणि 60 जे केले तर असते आपण तर ते 11 वाजले असते आणि 11 आणि ते 15 मिनिटं असे 11-15 झाले असते. ओके समजलं? चला समोरचा आता थोडासा टाईप हाफ टाईप खूप वेळेस पेपरमध्ये विचारलेला आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या असो किंवा मग वनरक्षकच्या असो तलाठीच्या असो या पेपरमध्ये प्रश्न हे पाहायला मिळतात. काय म्हटलेलं आहे बघा. 2 संख्या 4x आणि 5x असून त्यांचा मसावी 6 आहे व त्यांचा लसावी 120 आहे तर x ची किंमत आपल्याला काढायची. x ची किंमत आपल्याला काढायची आहे तर बघा 4x गुणिला 5x बरोबर लसावी गुणिला मसावी 6 गुणिला 120. ओके आता इथं गुणाकार आहे म्हणजे याचा गुणाकार करून घ्या. 4×5 20 x वर्ग येईल म्हणजे 6 गुणिला 120. इथून आपण डायरेक्टली तिकडे भागू शकतो. ओके भाग देता येत असेल तर आडवा भाग तुम्ही देऊ शकता किंवा मग इथं x वर्ग राहील. ओके हे भाग हे इथं गुणाकारात आहे इकडे गेल्यावर भागाकारात म्हणजे 6 गुणिला 120 छेदात किती तर 20. 20 ने इकडे भागा 0 कट बे क बे बेसकम 12 6 6 x वर्ग बरोबर 36. तर हे वर्गमूळ कशाचा आहे तर 6चा वर्गमूळ आहे. x बरोबर 6 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल.
ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडू शकतो. हे डायरेक्टली मी तिकडेही भागलं असतं तरी चाललं असतं. ओके, समोरच्या याच्यात आपण भागून पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये असेच प्रश्न विचारतात आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे 2026-27 साठी, तर बघा शिपाई असेल, चालक, कारागृह, SRPF कोणतंही पद असेल तर त्यासाठी तुम्हाला जर ऑनलाईन बॅच पाहिजेत असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. यामध्ये आपण विषय शिकणार अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह. तर या बॅचची फी फक्त 499 रुपये आहे. लिमिटेड ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही ऑफर घेतलेली आहे, तुम्हीही घेऊ शकता. परीक्षा पॅटर्ननुसार शिक्षण पद्धती असेल, बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतील. ही बॅच घेतल्याच्या बाद तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज पाहू शकता. डेली डाऊट सेशन असते, PDF आणि नोट्स सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीच्या हिशोबाने मिळतील. बॅच व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिन्याची मिळेल. तर लवकरात लवकर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. कुठून करायची तर गुगल प्ले स्टोर वरून तुम्ही ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आपला लोगो पाहून, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तुम्हाला मी ऍप्लिकेशनची लिंक तिथं पाहायला भेटेल, किंवा मग तुम्ही या नंबरवर संपर्क साधा 90 11 37 38 82. मग इथूनही तुम्हाला मी लिंक पाठवेल आणि कोणतीही अडचण असल्यास या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर ही बॅच घ्या, कारण पोलीस भरती एकदा जी तुमच्या हातातून गेलेली आहे, समोरची पोलीस भरती तुमची लवकरच होणार आहे आणि ती हातातून नाही जाण्यासाठी तुम्हाला आत्ताच ही बॅच घ्यायची आहे. लवकरात लवकर तुम्हाला बॅच घेऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि तयारीला लागायचा आहे. जो आराम करल तो आरामानच लागल. ओके, समजलं. मग बघा दोन संख्या 5x आणि 2x असून त्यांचा मसावी 4 आणि 40 आहे, लसावी 40 आहे, तर x ची किंमत काढायची आहे. त्याच पद्धतीने काढा. कशा पद्धतीने काढणार विद्यार्थी मित्रांनो? बघा 5x गुणिला 2x आहे, इथं लसावी गुणिला मसावी 40. ओके, आता तुम्हाला जर आडवा भाग द्यायचा असेल, एवढी मोठी स्टेप नाही वापरायची असेल, तर इकडं तुम्ही भागून द्या. मग इथं काय राहणार? x वर्ग राहणार. लक्षात ठेवा, इकडून आपण इकडे आडवाच भागून घेऊ, x वर्ग राहणार. तर बघा 5 1 5, 5 8 40, 2 1 2, 2 चौक 8, 4 चौक 16 आले असते. मग x कशाचा वर्ग आहे तर 4, म्हणजे 16चा वर्गमूळ घ्यायचा आपल्याला 4. ओके, x ची किंमत काढण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही आडवाही भागाकार करू शकता वेळ वाचवण्यासाठी. मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. आता थोडासा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुमच्यासाठी मी हा प्रश्न शेवटचा ठेवत असतो. दोन संख्या 5x आणि 2x असून त्यांचा मसावी 4 आहे व लसावी 40 आहे, तर x ची किंमत किती? किंवा तुम्हाला सांगितलेलं आहे, इथं ऑप्शन थोडे वेगळे दिलेले आहे, तर टेन्शन नका घेऊ. या दोन संख्या किती? बघा मी तुम्हाला इथं लिहून देतो. दोन संख्या कोणत्या? त्याच पद्धतीनं काढायचा आणि गुणून टाकायचं आहे तुम्हाला आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा. या प्रश्नाचं उत्तर काय असेल हा प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन ऊर्जेसाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करायच्या. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.